जय श्रीराम. नमस्कार. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आठवडाभर जे वाचतो, मागील आठवडाभर वाचलेल्या लेखावर श्री यतीनजी जोशी सरांचं साप्ताहिक निरूपण आज असतं. तर त्या निरूपणासाठी मी यतीन सरांचं मनःपूर्वक स्वागत करते आणि आपण निरूपणाला सुरुवात करावी अशी विनंती करते. जय श्रीराम. जय गुरुदेव. चला, नेहमीप्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटूया, हात जोडूया. प्रार्थनेसाठी खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. चुडाला प्रकरण अतिशय इंटरेस्टिंग आहे ना. सगळं ध्यान, विचार, शरीरशास्त्र, प्राणशक्ती, कुंडलिनी, सिद्धी आणि आणखी काय काय बऱ्याच काही गोष्टी आहेत. चला, आपण एक ध्यान करू सुरुवातीला. ठीक आहे. विचार ध्यान, त्याचा या प्रकरणाशी थोडा संबंध आहे, पण इन जनरल असंच कधीतरी हे झालं होतं, तेच पुन्हा करू. सगळे शांत बसा. डोळे मिटूया. पाठीचा कणा सरळ ठेवू. शांत स्वस्थ बसूया. आपल्या श्वासावर लक्ष ठेवू. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. श्री गजाननाचं स्मरण करू. सगळं लक्ष श्वासावर. ह्या शरीरात जो श्वास आत येतो आहे, बाहेर जातो आहे, त्या श्वासाकडे लक्ष द्या. एरवी या श्वासाकडे लक्ष पण नसतं. तरी तो चालूच असतो. कधीतरी जेव्हा कळायला लागलं, तेव्हा हा श्वास म्हणजेच मी, अशी आपण धारणा केली
श्वास संपला म्हणजे मी संपलो. खरं म्हणजे कुठेतरी मी म्हणजे शरीर अशी भावना असते. श्वास जरी संपला तरी मी उरतोच. कारण शरीर असतंच. प्राणायाम मध्ये पण श्वास रोखतो तरीही मी असतोच. खरं हा मी कोण? ज्याला मी असं म्हणतो त्याचं अस्तित्व कधी आलं? कुठल्या तरी मी म्हणणाऱ्या दोन जीवांचा संयोग झाला आणि त्याच्यातून तिसरा जीव जन्माला आला. ते जे काही शरीर अस्तित्वात आलं त्याला एक नाव आणि त्या नावातून मी अशी माझी ओळख. पण नुसतं शरीर नाही, त्याच्यासोबत काही स्मृती त्या पण आल्या, काही संस्कार पण आले. ते पण कुठेतरी पूर्वी, लोक म्हणतात म्हणून पूर्वी, गोळा केले असतील. वास्तविक पाहता हे जे काही अस्तित्व आहे, शरीर, त्या शरीरासोबत असणारा श्वास, त्याच्यात असणारं मन, जे काही स्वतःला मी म्हणतो, जे काही संस्कार आहे, जी काही बुद्धी आहे, खरं हे सगळं काय आहे? ह्याच्यात नेमकं मी म्हणावं असं काय? ते जे काही अस्तित्वात आलं त्याला जीव म्हणा, शरीर म्हणा,
त्याच्या अगोदर जे अस्तित्वात होते त्यांनी, नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, त्यांनी पुन्हा मी ह्याचेच संस्कार केले. हे तुझं खेळणं, हे तुझे आई वडील, हा भाऊ, ही बहीण, हे मामा, कुठेतरी ते माझं अशी पण भावना त्या अस्तित्वाला आली. झाडाला खत पाणी घातलं की झाड वाढतं, तसं या अस्तित्वालाही खाऊ पिऊ घातलं. हेही अस्तित्व शरीराने आकाराने वाढायला लागलं. मग कुठेतरी ज्ञान मिळवायचं, कुठेतरी संस्कार करायचे. जे काही या अस्तित्वाच्या बाबतीत होत आहे ते व्हायला लागले. पण ह्यात मी कुठे? जे काही अस्तित्व आहे ते कुठून आलं? ह्या सृष्टीत, ह्या पृथ्वीवर जे काही मला समजलं, मलामध्ये पण मी आहे. त्या अस्तित्वाला जे काही समजलं त्याप्रमाणे अनेक जीव येतात आणि जातात. अनेक अस्तित्व अस्तित्वात येतात आणि अस्तित्वातून जातात. मग हे सगळे कोण? हे सगळे कुठून आले? एखाद्या झाडाला खत पाणी दिलं की त्याला फळं येतात, फुलं येतात, ठीक आहे. हे सगळे अस्तित्व येतात कुठून? एकानंतर एक येणं जाणं सुरूच. ह्यांना म्हणायचं तरी काय? आणि ह्या सगळ्या अस्तित्वांच्या बाबतीत तेच ते खेळ कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या रूपात सुरूच आहेत. कुठे राक्षस येऊन त्रास देतात, कुठे मंथरा कैकेयीचे कट कारस्थान असतात. जेवढं कळतं तेवढ्या काळापासून या निर्माणामध्ये सगळीकडे तेच ते सुरू आहे. दुःख, त्रास, आनंद, पण तरीही सगळे अस्तित्व आलेत आणि गेले. मग ज्याला मी म्हणतो
त्याच्या बाबतीत काय वेगळं होणार? त्याच्याही बाबतीत सुख दुःख असूया या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बरं, जे आले आणि गेले ते कोणाच्या किती लक्षात आहेत आणि काय फरक पडला? या सृष्टीमध्ये कशावर किती फरक पडला? इतरांना पडला तरी ज्यांच्यामुळे फरक पडला त्यांना काय फरक पडला? एखाद्या ऋषींनी महान कार्य केलं, त्या ऋषींना काय झालं? सगळे अस्तित्व आले आणि गेले. ज्याला मी म्हणतो ते सुद्धा आलेलं आहे आणि जाणार आहे. आणि या अस्तित्वाचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यासोबत अनेक गोष्टी होतील. आणि ह्या सगळ्या होऊन संपतील सुद्धा. ह्यात जे कोणी करणारे असतील तेही संपतील. कोणाला काय फरक पडणार आहे? मग हे अस्तित्व आहे काय, ह्याच्या बाबतीत होतं काय, हे जाणून घेऊन तरी काय फरक पडणार? जे आहे ते आहे. जसं श्वासावर लक्ष नसतं तसंच जेवढा निर्विकार असतो श्वासाच्या बाबतीत, नकळत असतो, तेवढेच निर्विकार ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत असू शकतो का? कोणी काही बोललं, काही कारस्थान केलं, जगात कुठलीही घटना घडली, मी निर्विकार असू शकतो का? इतका निर्विकार की हे अस्तित्व तरी काय आहे ह्याचाही शोधायचा प्रयत्न करत नाही. जे असेल ते असेल.
कारण तेच. जाणून काय फरक पडणार, हे अस्तित्व आलं आणि गेलं, असंच होणार आहे. ओम गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत व्हा, वातावरणाप्रती सचेत व्हा. हळूवार आपले डोळे उघडू शकता. झालं, योग वासिष्ठ संपलं. संपलं की नाही सांगा. काय करायचं आहे माहीत करून, योग वासिष्ठ वाचून, त्याच्यावर प्रवचनं देऊन, ते ऐकून, त्याचा अभ्यास करून अनेक लोकांनी या पृथ्वीवरती केलं आहे, पूर्वी केलं. आणि सगळ्यांना सगळं माहिती आहे अशातला प्रकार नाही. आजकाल माझी मुलगी सांगत होती, शाळेतल्या मुलांना रामायण माहित नाही, महाभारत माहित नाही, अशी स्थिती आहे. मग वस्तुस्थिती आहे की नाही सांगा. सगळं झालं, सगळं काही झालं तरी काय फरक पडला कोणाला? प्रभुरामांना काय फरक पडतो हे आपल्याला माहिती नाही, त्यांच्या जीवनात काय झालंय त्यांना माहिती. अनेक ऋषींनी संतांनी जे काही केलं आपण त्यांचा सन्मान करत असू. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोंना हार घालू, त्यांचा उदय करू, जय जयकार करू, महात्मा गांधींच्या फोटोंना हार घालू, सगळं करू. परंतु त्यांना काय फरक पडतो कोणाला माहिती, ते तर येऊन सांगू शकत नाही. खरंय. आणि आपल्यातले जे कोणी हार घालतील 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 आयुष्यभर तेही जातील, त्यांनाही काय मिळालं असंही सांगता येत नाही. ह्या चुडाल आख्यानामध्ये शिखीध्वज राजाने हेच म्हटलंय. सगळ्यात शेवटी त्याचं जेव्हा त्याला निर्वाणपद प्राप्त झालं तेव्हा तो हेच म्हणाला की मी सगळा विचार केला
आणि मी कोण काय जे असेल ते असेल, मला त्या भानगडीत पडायचंच नाही. सगळं काही झालं, मी हे नाही ते नाही ते नाही सगळं केलं. त्याचं ते आहे ना, त्या कुंभानी त्याला सांगितलं की तू सगळा त्याग सर्व त्याग केला नाही. तो म्हणाला मी राज्य सोडून आलो, हे केलं ते केलं. तो म्हणे अजून त्याग करायचा आहे. तो मीपणाचा जो त्याग होता तो शेवटपर्यंत गेल्यानंतर मग जेव्हा तो ध्यानात आला, मग काय म्हटलं, काय जे असेल ते असेल, मी आता मी कोणाचा शोध घेण्यात अर्थ नाही. खरं आहे ना. या सगळ्या गोष्टी होत असतात. आपण ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं की अनेकांच्या जीवनात अनेक गोष्टी घडल्या. पॉलिटिक्स आलं, कोणीतरी दुखावलं, कोणीतरी काहीतरी बोललं, म्हणजे नात्यात असतील, ओळखीचे असतील, आणखी काय असेल. तर सगळ्यांना आपण किती महत्त्व देतो, किती आरडाओरडा करतो, किती चिडतो, किती गोंधळ घालतो, दुःखी होतो, रडतो, सगळं करतो. पण या जगामध्ये असे अनेक लोक ह्याच घटनांमधून गेलेले आहेत. थोड्याफार इकडे तिकडे पात्र बदलले असतील, परंतु नेचर सगळं तेच आहे, स्वरूप तेच आहे. आणि काय झालं शेवटी, जे व्हायचं ते झालं. कोणाला किती फरक पडला थोडं. म्हणून या अस्तित्वाकडे, म्हणजे मागे गुरुदेवांनी म्हटलं होतं की स्वतःचं जे कॉस्मिक अवेअरनेस आहे, की मी फक्त एवढाच नाही, एक पृथ्वी म्हणून नाही, सगळं अस्तित्व जर बघितलं, कॉस्मॉस सगळं विश्व जर बघितलं, तर वरून एखादा बघत असेल तर त्याला असं पृथ्वीवरचं सगळं दृश्य स्पष्ट दिसत असेल तर काय दिसेल की गोल 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 जोरात फिरते आहे. फटाफट फटाफट जीव अस्तित्वात येत आहेत, कोणाच्या तरी जीवनात ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ते काहीतरी करतायत आणि त्यांचंही जीवन संपतं, ज्यांनी केलं त्यांचंही जीवन संपते, सुरूच आहे. नुसता खेळ. काय या खेळात, मी आता क्रिकेट खेळून आलो तर खेळता खेळता असंच लक्ष होतं की हा काय चाललंय, सगळं भांडणं, आरडाओरडा सगळं काही होतं, पण शेवटी संपतं. शांतपणे आपल्या घरी या, जा. असं या गोष्टीवर विचार करा आणि या अस्तित्वाचं थोडं स्वरूप समजा की नेमकं कोण अस्तित्वात आलं, काय आलं. मला यतीन नाव दिलं म्हणून माझी ओळख येते, पुढे काय. असं ह्याच्यावर चर्चा करायची आहे काही, की आजचा विषय पुढे न्यायचा आहे. आता काही बोलायचं याच्यावर नाही, ठीक आहे. तर चुडाला शिखी ध्वज प्रकरण, गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळी, त्याच्यामुळे मी गोष्टीच्या त्याच्या खोलात जाणार नाही. पण काही काही त्याच्यात जे मुद्दे दिलेत, एक मुद्दा वसिष्ठ ऋषींनी सांगितला की कुठे ध्यान करतो, म्हणजे त्यांनी सगळं ध्यानाचं महत्त्व वगैरे सांगितलं आणि त्याच्यात हेही सांगितलं की ज्या स्थानावरती आपण करतो त्याचंही महत्त्व आहे. म्हणजे जसं मंत्र आणि ह्या अनेक गोष्टींचं रहस्य सांगता सांगता स्थान महात्म्य पण त्यांनी सांगितलं की कुठे नदी किनारी असेल किंवा चांगल्या तीर्थक्षेत्रावरती हे जे कर्म आपण करतो त्या प्रत्येकाचं महत्त्व त्याप्रमाणे वाढत जातं. म्हणजे घरी होम हवन करणं हा एक भाग आहे आणि गंगा नदीच्या काठावरती जाऊन होम हवन करणं हा दुसरा भाग आहे, मंदिरात करणं तिसरा भाग आहे, तीर्थक्षेत्रात करणं आणखी आहे. प्रत्येक गोष्टीचं त्यांनी पुण्य आणि या गोष्टी अशा सांगितल्या. तर त्याचं महत्त्व वसिष्ठ ऋषींनी याच्यात योग वसिष्ठमध्ये दिलं. आणि आपल्या दृष्टीने काय आहे, तर आपण असं सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तर आपल्याला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात का, तर मिळतात. स्थान महात्म्य कसं असतं की तिथे रेग्युलरली भाविक येतात, श्रद्धाळू येतात, त्यांच्याकडून वेगवेगळ्या पूजा म्हणा, होम म्हणा, साधना म्हणा, या गोष्टी घडत असतात. तर अशा गोष्टी जिथे घडतात वारंवार वारंवार, तसं त्या स्थानाचं महात्म्य वाढतं. आपल्यासाठी आपले आश्रम आहेत. ज्या कोणत्या पंथाला तुम्ही फॉलो करता, ज्या कोणत्या पंथाचे असाल, तिथे तुमचं तीर्थक्षेत्र म्हणजे काय, आश्रम. आश्रमात तिथे अनेक वेळा अनेक गोष्टी सतत काही ना काही सुरू असतात. संतांचं तिथे अस्तित्व असतं, ते येत असतात, वेगवेगळे ऋषी येत असतात. तर ते जे काही करतात त्याच्यामुळे त्या स्थानाचं महात्म्य, त्याचा ऑरा, त्याचं एक वलय हे चांगलं झालेलं असतं. त्या ठिकाणी आपण अधूनमधून जावं, तिथे काही करता आलं तर करावं, नाही काही तर आपलं ध्यान करावं, त्याचंही महात्म्य वेगळंच असतं, हो ना. तर हे स्थान महात्म्य त्यांनी म्हटलं आहे, पवित्र ठिकाणी ध्यान करण्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर मग
आचार संहिता, आपण वागणं कसं असावं, कुठल्या लोकांसोबत राहावं, खाणं पिणं आहार, ह्या सगळ्या बाबतीत सांगितलं आहे. त्याचे परिणामही सांगितलेले आहेत. आणि प्राणायामचा अभ्यास आणि त्याच्या माध्यमातून सिद्धी ह्याबद्दलही विस्तृत वर्णन या चुडाला आणि शिखीध्वज प्रकरणामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुंडलिनी शक्तीबद्दल पण सांगितलं आहे. म्हणजे मुख्य जी सुषुम्न नाडी असते तिच्या मुळाशी ही 3.5 वेटोळे घातलेली कुंडलिनी शक्ती, आणि ती तिच्यावरती जे काही संस्कार होतात किंवा तिच्यामध्ये जे काही व्हायब्रेशन्स असतात त्याच्यामुळे जशी ती स्फुरते आणि त्यामुळे प्राण अपान ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये प्रभावित व्हायला लागतात. मुख्य नाडीतून 100 नाड्या, त्याच्यातून प्रत्येकातून 72,000 नाड्या, असं एक टोटल त्यांनी सगळं ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. पण जे पूर्वी कधीतरी आपण चर्चा केली होती, खास करून कर्कटी राक्षसीच्या गोष्टीमध्ये, की जिथे आचार आणि त्याचे शरीरावरती होणारे परिणाम तेच एका वेगळ्या रूपात इथे मांडलेलं आहे, की जिथे आधिव्याधी आणि या आधिव्याधींचं कारण काय, त्याचे उपचार कसे आहेत, या 2 गोष्टी इथे महत्त्वाच्या सांगितल्या. आधी आणि व्याधी कसं काय, यांचं स्वरूप काय आहे, तर जे मनाचे आहेत त्या आधी आणि त्याच्यापासूनच होणाऱ्या व्याधी, त्याच्यातही वेगवेगळे प्रकार सांगितले. साधारण जे आपण या संसारात बघतो, म्हणजे आपला मोह असतो आपल्या नातेवाईकांबद्दल, खाण्याबद्दल, खेळण्याबद्दल, वेगवेगळ्या विषयांबद्दल आपलं जे आकर्षण असतं, तर ते साधारण व्याधी असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे ज्याला सार म्हटलेलं आहे, की जे मी जो आहे, माझं अस्तित्व, माझ्याबद्दल जो विचार करतो, हा जो काही मी प्रकार आहे तो सार, तो म्हणजे ती गहन व्याधी आहे आणि तिचं आत्मज्ञानाशिवाय तिला बरं करता येत नाही. बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या मंत्रांनी होतील, औषधं घेतील, धन्वंतरीला प्रसन्न करून औषधोपचार करू किंवा प्राणायाम करू, योग करू, ह्या वेगवेगळ्या गोष्टींनी, त्याच्यात मंत्र म्हटलेला आहे. त्याच्यानंतर माणकं, म्हणजे मोती, हिरे, माणके जे काही असतील ते, अंगठ्या, असे जे प्रकार असतात, तर ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा आरोग्य, व्याधी यांचे परिणाम होऊ शकतात. त्यात विशेष करून मंत्रांचं महत्त्व हे समजण्यासारखं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणी मंत्रांचं महत्त्व दिलेलं आहे. सकाळी उठल्यावर आपण जे काही कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, तिथून रात्री झोपेपर्यंत झोपताना जे काही कुलदेवतेचे स्मरण करत असू आपण, आपल्याला जे काही मंत्र म्हणायचे असतील त्या सगळ्यांचं, तर ह्या सगळ्यांचे परिणाम काय होतात. आता विज्ञानाशी या विषयावरती वाद नेहमीच होतो. विज्ञान म्हणतं की आम्ही एवढे एक्सपेरिमेंट केले, आम्हाला हे सिद्ध करता आलं नाही, हे दिसलं नाही, हे सिद्ध झालं नाही, अशी विज्ञानाची भूमिका असते. आणि मी स्वतः एमटेक जरी असलो तरी काही काही बाबतीत विज्ञानाशी याच्यावरती थोडासा वाद होतोच होतो. वाद यासाठी की विज्ञानाने स्वतःच्या मर्यादा मान्य करावे, हे माझं साधं प्रामाणिक मत आहे. एकेकाळी पृथ्वी विज्ञानाच्या दृष्टीने ही सपाट होती. नंतर विज्ञानाला कळलं कुठून तरी की ते सगळे पृथ्वीचं फिरणं आणि याचा रिसर्च करायला लागले. मग तेच विज्ञानाने म्हटलं की नाही, पृथ्वी गोल आहे. एकेकाळी विज्ञान म्हणायचं अनेक वर्षांपर्यंत कोलेस्टेरॉलचा शरीरावरती परिणाम होतो. त्याच्यानंतर आता विज्ञानाने म्हटलं की नाही, कोलेस्टेरॉलचा हृदयावरती परिणाम होत नाही, बाकी गोष्टी ज्या काय असतील ते. त्यांनी खूप वर्ष लोकांनी तेच LDL चेक करा, हे चेक करा, ते चेक करा, आणि त्याच्यामध्ये औषधं गोळ्या खूप घेतल्या आणि नंतर सडनली एक दिवस सांगितलं की नाही. एकेकाळी विज्ञानाने म्हटलेलं आहे की ब्लड प्रेशरची लिमिट ही काय 80-120 असेल किंवा आणखी काय असेल. आता विज्ञान म्हणतंय की नाही, ते 75 आहे, 110 आहे, असं काहीतरी म्हणत असते. हे जे काही सगळे प्रकार आहेत, विज्ञानाचं स्वतःचं तरी कुठे ठीक आहे. एकच गोष्ट विज्ञान वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने सांगतं. का, तर कारण त्यांना स्वतःला मर्यादा आहेत. त्यांचा रिसर्च हा तेवढा झालेला नाही आणि तो कधी संपेल असं वाटतही नाही. एक त्याला साधं म्हणा शरीर, पण जे काही लहान मुलाचं जरी शरीर म्हटलं 2 फूट 3 फूट, तर त्या शरीरामध्ये काय काय चाललं आहे हे सगळं अजून सुद्धा विज्ञान सांगू शकत नाही. आणि कोविडनी जागा दाखवून दिली. 2 वर्ष विज्ञान काहीच करू शकलं नाही. लोकांना लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद केलं. विज्ञान चुकीचं आहे असं नाही म्हणत, पण आपल्या मर्यादा स्वीकाराव्या. आणि म्हणून की मंत्रांचे परिणाम होत नाही, मंत्रांनी काही त्याचं फायदा होत नाही असं म्हणणं का, कारण तुम्हाला तेवढा आजूबाजूला वातावरणात जे बदल होत आहेत ते कॅच करता येत नाही.
जेव्हा तुमच्याकडे तसे इन्स्ट्रुमेंट्स येतील, जेव्हा ते कॅच करायला लागतील, तेव्हा त्यांनी सांगावं की हा खरंच होत नाही. पण किती गोष्टी सूक्ष्म असू शकतात हे सुद्धा अजून सिद्ध झालेलं नाही. अगदी आईन्स्टाईननी सुद्धा म्हटलेलं आहे की मी सगळं सांगतो. स्टीफन हॉकिन्सनी म्हटलंय, पण एक शक्ती आहे जिचं वर्णन नाही करतायत, जिच्याबद्दल काही सांगता येणार नाही. आणि ती त्याबद्दल जर सांगता येत नाही तर ती काय काय करू शकते हे तरी कोणी कसं सांगू शकेल. म्हणून विज्ञानाला आपली जागा असावी, त्याचं महत्त्व असावं. पण त्यांनी मंत्रांच्या बाबतीत किंवा ज्या वेदांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तिथे हे खोटं आहे असं म्हणण्यापेक्षा मी सिद्ध करू शकत नाही, ही माझी मर्यादा आहे असं म्हटलं तर ते एक त्याला वास्तववादी भूमिका म्हणता येईल. विज्ञानामध्ये आमच्या टीचरनी सांगितलं होतं की विज्ञानाची अशी भाषा आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आता एखादा मुलगा आंधळा असेल, त्याला नाही माहिती आपला बाप कोण आहे, तर काय बाप अस्तित्वात नाही असं आहे का? अस्तित्वात आहे, पण दाखवता येत नाही. कसं दाखवणार? विज्ञानाचे तसंच आहे, काही काही गोष्टी नाही सिद्ध करता येत तर नाही करता येत. तर असो, मंत्रांचं महत्त्व आहे, जीवनात मंत्र असू द्या. ते काही त्यांचं जे काही कार्य असेल ते करत राहतात. गायत्री मंत्रांचा काय परिणाम होतो आपल्याला माहित नाही. सतत ओम नमः शिवाय आपण म्हणत राहिलो तर त्याचा काय परिणाम होतो माहित नाही. आणि जे काही व्हायचे असतील ते असतील. आज जसं विचार केला त्याच्याप्रमाणे काही केलं तरी काही फरक पडत नाही, सगळंच संपणार आहे. मग कशाला करायचे असा जर प्रश्न असेल तर कशाला करू नये असाही प्रश्न येतो. त्याच्यामुळे कदाचित काही झालं, जोपर्यंत आपण विद्वान नाही, जोपर्यंत आपण ज्ञानी नाही, तोपर्यंत आपल्याला जे जे कळत आहे तोपर्यंत करत राहायचं. त्याचा फायदा होत असेल निदान विश्वास तर ठेवावा. तर असो. आणि हे मंत्र व शरीरावरती कसे परिणाम करतात तेही सांगितलंय. शेवटी शरीरामध्ये 70% पाणी आहे, त्या पाण्यावरती मंत्रांचा परिणाम होतो. आणि ते काय करतात हे आपल्याला माहित नाही, पण कुठेतरी त्यांचे फायदे होतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला अशा संधी मिळतात त्या मंत्रांचा त्याचा फायदा जरूर करून घ्या. त्याच्या वातावरणात जरूर जा, त्याचा फायदा करा. काही काळाने नवरात्र सुरू होईल. नवरात्रामध्ये अनेक ठिकाणी होम हवन, वेगवेगळे अभिषेक, ह्या सगळ्या गोष्टी असतात. शक्य झालं तर जा. ज्या ज्या आश्रमात असेल किंवा आणखी कुठे असेल तिथे जाऊन त्याचा फायदा करा. 4 लोकांना एकत्र बोलून तुम्हाला करायचं असेल तुम्ही करा. त्याचे जे काही कार्यक्रम असतात ते साधायचा प्रयत्न अवश्य करा. पुढे जो महत्त्वाचा विषय सांगितला आहे, आणि हा आपण त्या कर्कटीच्या बाबतीत जो बोललो होतो त्याची चर्चा केली होती, तर तो म्हणजे आपल्या भावना आणि शरीराशी असलेला संबंध. इथे ज्या सुंदर रीतीने सांगितलं आहे योग वासिष्ठमध्ये तेच पुन्हा थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो वेगळ्या भाषेमध्ये. आपलं शरीर, आपल्या भावना, इमोशन्स किंवा मन आणि आपला श्वास, या 3 गोष्टींचा संबंध आहे हे आपल्याला आतापर्यंत कळलं. श्वासाच्या बाबतीत इथे जे सांगितलेलं आहे की हा श्वास, प्राण आणि अपान यांचा जो प्रवाह सुरू असतो तर त्यामध्ये कुठेतरी आपल्या हृदयामध्ये दोघांच्या दिशा वेगवेगळ्या असल्यामुळे जो काही छोटंसं संघर्ष, ते प्राण आणि अपान यांचं घर्षण म्हणा, आणि या घर्षणातून जो अग्नी निर्माण होतो तो आपल्या पचनाला आणि शरीरामध्ये ज्या सगळ्या प्रक्रिया करायला कारणीभूत असतो. हा अग्नी जर खूप असेल तर ॲसिडिटी, कमी असेल तर मग पित्त कमी असणं किंवा वात होणं किंवा आणखी काय त्याचे परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी असतात. हाच अग्नी आपण जे अन्न खातो ते अन्न पचवण्याचं काम करतो. आणि ते पचवताना म्हणजे फक्त तेवढंच पचवतं असं नाही, हा पूर्ण शरीरामध्ये व्यान वायूच्या माध्यमातून सगळीकडे पसरून जे काही आपल्याला वेगवेगळ्या शरीरामध्ये सप्तधातू निर्माण करायचे असतात, ते मग जसं रस असेल, रक्त असेल, मांस, मज्जा, अस्थि, त्याच्यानंतर आपलं वीर्य म्हणतात, शुक्रधातू, जे काही 7 वेगवेगळे धातू असतात, मेद असतात, त्वचा, तर हे सगळे धातू तयार करण्याचं काम करतं. आता हा अग्नी जर व्यवस्थित प्रज्वलित नसेल, तो जर इम्बॅलन्स असेल तर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी त्याच्यातलं संतुलन बिघडतं. हे संतुलन बिघडलं की रोग निर्माण होतात, हे आपल्याला माहिती आहे. आता याचा अर्थ असा आहे की ह्या अग्नीने व्यवस्थित जर प्रज्वलित व्हायचं असेल, हा अग्नी व्यवस्थित पेटायचा असेल आणि यांनी कार्य व्यवस्थित करायचं असेल, तर जो प्राण आणि अपान आहे ह्यांचा संयोग, ह्यांचं घर्षण किंवा ह्यांचा प्रवाह हा सुद्धा संतुलित असला पाहिजे.
प्राण आणि अपान यांचं असंतुलन झालं, अग्नीचं असंतुलन झालं, पचनाचं असंतुलन, पुढचे सप्तधातू व्यवस्थित तयार होणार नाही, ते व्यवस्थित तयार झाले नाही तर रोग निश्चित. ठीक आहे, हा प्रभाव आपण लक्षात घेऊ. मग आता प्राण आणि अपानचं संतुलन कशामुळे बिघडतं? तर ते बिघडतं आपल्या भावनांमुळे. आपले जे काही इमोशन्स असतात, भावना असतात, माहिती आहे, राग आला तर श्वास जोरजोरात सुरू होऊन जातो, किंवा डिप्रेशनमध्ये असेल तर अतिशय असे उदास असू तर आपला श्वास हा अतिशय संथ आणि उथळ असा असतो, तो जो खोल असायला असतो हवा तसा नसतो. हे जे काही सगळे त्याचे परिणाम आहेत हे जर लक्षात आले तर आपल्या भावना ह्यांना नियंत्रणात आणायला हवं. म्हणजे मग आता भावनांना कसं नियंत्रणात आणणार? तर त्याच्यासाठी ज्ञान हवं. इथून या दोन गोष्टी लक्षात घ्या. एकीकडे ज्ञान आहे, दुसरीकडे प्राणायाम आहे. काकभूषुंड प्रकरणामध्ये या दोन गोष्टींची चर्चा झालेली आहे. मागेच आपण बघितलं की ज्ञानाच्या माध्यमातून श्वासाला आपण संतुलित करू शकतो, किंवा श्वासाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला, आपल्या भावनांना आणि पुढे ज्ञान या गोष्टीला संतुलित करू शकतो. प्राणायाम करायला लागल्यानंतर मनातले सगळे विचार इकडे तिकडे गेले की मग जे सूक्ष्म विचार असतात आणखी ते निदान सांगतात की हा जीवनाची वस्तुस्थिती अशी आहे, या गोष्टी अशा आहेत. मनातल्या मनात ते विचार यायला लागतात. हळूहळू आपल्या इमोशन्सही शांत होतात. आणि म्हणून आता जे आर्ट ऑफ लिव्हिंगचा आनंद उत्सव झाला त्याच्यामध्ये गुरुदेवांनी जे सांगितलं ते जर लक्षात असेल तर ते म्हणाले की नॉलेज आहे सगळं, पण ते ट्रिगर कसं होणार? ते एखादी घटना घडली की लगेच स्ट्राईक झालं पाहिजे की अरे असं आहे, तर त्यासाठी प्राणायामची आवश्यकता आहे. कारण प्राणायामच्या माध्यमातून श्वास स्थिर होईल, मन स्थिर होईल, आणि जेव्हा मन स्थिर होईल तेव्हा ते ज्ञान बाहेर यायला सुरुवात होतं. नाही तर मन जर अस्थिर असेल तर ज्ञान कुठेतरी आहे लपलेलं, पण आपलं मन असं वरवर इकडे तिकडे फिरत आहे आणि मग त्या ज्ञानाचा उपयोगच नाही करताय. सगळं काही आहे पण ते वापरण्यासाठी त्या मनाला शांतताच नाही आहे. म्हणून मनाला शांत करण्यासाठी प्राणायाम, ह्या दोन्ही गोष्टी ज्ञान आणि प्राणायाम या हातात हात घालून एक दुसऱ्याला सहाय्य करत पुढे 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 जात असतात. आणि त्याचा फायदा मग एकदा हे कळायला लागलं की मग पुढे प्राण अपान यांचं संतुलन, त्यांचं संतुलन, की मग पुढे सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित होतात. म्हणून असं म्हटलं आहे, पराव्याधी अपराव्याधी याच्याबद्दल जर आठवत असेल आपण बोललो होतो की विचार करायचा असेल तर कशाचा करायचा? तर तो फक्त जे आत्ता या तात्पुरतं आहे त्यांचा विचार करत बसलो तर त्या न संपणाऱ्या गोष्टी आहे. आज मुलगा त्रास देतो, उद्या मुलगी त्रास देते, परवा सासू त्रास देते, नंतर सून त्रास देते, आणखी टीचर त्रास देतात, कलिग्स त्रास देतात, शेजारचे त्रास देतात. हे न संपणाऱ्या गोष्टी आहेत. यांच्या पलीकडे जर विचार करायला लागलो आपल्या अस्तित्वाबद्दल, एक जन्म, पुढचा जन्म, ह्या सगळा, तर पराचा जर विचार करायला लागलो सगळ्यांच्या पलीकडे, तर ह्या सगळ्या आताच्या सुद्धा व्याधी आहेत त्या संपतात. ठीक आहे. तर हा विषय लक्षात घ्या. पचनाचं महत्त्व सांगितलंय, मंत्रांचं महत्त्व सांगितलं आहे. मंत्र हे मनही शुद्ध करतात, शरीरही शुद्ध करतात. आणि इथे साधूंच्या सोबत राहण्याचेही फायदे सांगितले. नॅचरल आहे, आपण घरी जर राहिलो, मी असं नाही म्हणत की सगळं सोडून आश्रमात जा म्हणून, पण आश्रमातलं अन्न आणि घरचं अन्न या गोष्टींमध्ये फरक पडतो. घरी राहिलो, हॉटेलमध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, खा प्या, काय काय मला माहिती आहे. मी तर इतक्या गोष्टी त्या व्हॉट्सॲपवरती वाचनात येतात बाहेरच्या अन्नाबद्दल की बाहेर काही खायची इच्छाच होत नाही, हिंमतही होत नाही. तिथे काय करत असतील, स्वच्छता, शुद्धता, जे करणाऱ्या त्यांच्या भावना कशा, कुठल्याच गोष्टीबद्दल काही सांगता येत नाही. तर त्यातल्या त्यात घरचं हे म्हणजे आहाराच्या दृष्टीने, कारण तो फार महत्त्वाचा आहे, आहाराच्या दृष्टीने शक्य तितकं घरचं स्वतः केलेलं हे नेहमीच शुद्ध, स्वच्छ, चांगलं असतं. त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं. आणि दुसरं स्थान मग आश्रमाच्या ठिकाणी जेवायला हरकत नाही. ज्यांनी गुरुचरित्र ऐकलं आहे त्यांना ती एक गोष्ट माहिती आहे. चला त्यानिमित्ताने सांगतो ती गोष्ट आहे म्हणून, की मला वाटतं हे गाणगापुरातली गोष्ट आहे. तिथे अनेक मोठे मोठे लोक यायचे आणि गावातल्या ब्राह्मणांना ते जेवायला बोलवायचे की आम्हाला काही अमुक संकल्प सोडायचा, तमुक करायचा, हे करायचं. तर ते सगळ्यांना जेवायला बोलवायचे, त्यांना दान धर्म करायचा, सगळं हा नेहमीचा उपक्रम असायचा. तर तिथे एक ब्राह्मण होता की जो त्यांनी म्हटलं होतं की मी बाहेरचं वगैरे काही कुठे दुसऱ्यांकडे खाणार नाही, जे काही असेल ते मी घरीच.
आणि त्याच्यामुळे असं बाहेर न गेल्यामुळे मग ते दान किंवा जे काही मिळायचं त्यांना तर ते मिळत नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्याची बायको फार कष्टी दुःखी असायची. ती म्हणायची की असा कसा नवरा मिळाला, सगळे लोक जातात व्यवस्थित खातात पितात, त्यांना त्यांच्या बायकांना सगळं सहकुटुंब जेवायला मिळतं, त्यांच्या वेगवेगळ्या भेटवस्तू मिळतात, आणि माझ्या नशिबात असं आहे की हा काही बाहेर जात नाही. तर तिने खूप त्याच्या मागे लागली. तर हा म्हणाला ठीक आहे तू जा, तुला जायचं असेल तर मी काही जाणार नाही, मी आपलं घरचंच राहील आणि मला अशा ठिकाणी जेवायला जायला आवडत नाही. मग एक दिवस त्यांच्या दाराशी कोणीतरी येतं, तर ती म्हणते की मी येईल, ती हो म्हणते. तर तो आलेला माणूस सांगतो की नाही आम्हाला मेहून पाहिजे, म्हणजे आम्हाला दोघेही हवे, एकटेला आम्ही बोलवणार नाही. मग ती चिडते, मग ती जाते दत्तगुरूंकडे, त्यांना सांगते की असं असं आहे. मग त्या ब्राह्मणाला बोलवलं जातं आणि मग ते विचारतात त्याला. तर तो म्हणतो असं आहे की मला अशा ठिकाणी नाही जायला आवडत, शास्त्रातही नाही म्हटलंय. तर ते म्हणतात की हो पण तुझ्या बायकोची इच्छा आहे, तर तिला तू असं दुःखी ठेवू नको, तिची इच्छा पूर्ण कर, घेऊन जा. मग तो ब्राह्मण म्हणतो ठीक आहे जशी तुमची आज्ञा. आणि मग ते तिथे जेवायला जातात. एकाकडे काहीतरी कार्यक्रम असतो आणि तिथे जेवायला बसतात. हा बसलेला, ती पण बसलेली, आणि तिच्या जेव्हा लक्षात येतं की आपण जेवतो आहे त्याच ताटांमध्ये कुत्रे डुक्कर हे सुद्धा जेवताना तिला दिसतात, तिला ते जेवण जातच नाही, ते तशीच चुचून उठून जाते. आणि मग आपल्यामुळे आपल्या नवऱ्यालाही असं पाप घडलं अशी तिची भावना होते. मग ती जाते गुरूंकडे, त्यांना म्हणते की असं असं झालेलं आहे. मग ते तिथे जे काही आहाराबद्दल त्याच्यात गुरुचरित्रात सांगितलेलं आहे की कुठे आहार करावा कुठे करू नये, म्हणजे गुरूंच्या घरी करावा, शिष्यांकडे करावा, आपले जे काही आप्तेष्ट असतील, मातृ असेल यांच्याकडे करता येईल, पण कोणाकडे करू नये वगैरे, हे सगळे वेगवेगळे नियम सांगितले. सगळेच नियम पाळणं शक्य होतं अशातला प्रकार नाही, पण त्यातल्या त्यात जर शक्य असेल तर करावं. कारण आहार ही एक गोष्ट अशी आहे की जी मी जसं म्हटलं की या एवढ्याशा जीवाला, इतका जीव जन्माला आला, त्याला इथून जे काही 5 फूट 6 फूट केलं जातं ते आहाराच्या माध्यमातून. तर आहार आपल्या शरीराला खूप घडवतो. आणि योग वासिष्ठमध्ये त्याच्यावर अतिशय सूक्ष्म रीतीने असं भाष्य केलेलं आहे की आपल्या विषय वासना ह्या अशा होतात, आपल्या भावना अशा होतात की त्याच्यामुळे चुकीचा आहार सुद्धा करण्याची बुद्धी होऊन जाते. अनेकदा बघितलं असेल, घरात भांडण झालं, नवरा बायकोचं काहीतरी बिघडलं, तर त्या परिस्थितीमध्ये जाऊन कुठेतरी आज सगळा मूड गेला, आज घरी काही करायचं नाही, बाहेरून मागवा, नाही तर बाहेर जेवायला जाऊ. जेव्हा म्हणजे समेट होतो, भांडण झालं, सगळं झालं, पण आता मन धुसफुसलेलं आहे, शरीरात जे काही संवेदना आलेल्या आहेत. तुम्ही जर साधना करत असाल ना, तर आपल्या इमोशन्स बिघडल्यानंतर आपल्या शरीरात काय होतं याची जाणीव बरोबर यायला लागते. त्याच्यानंतर मग आता काहीतरी बाहेरचं कुठलं तरी खाऊ, आणि तेही चमचमीत खाऊ, चायनीज खाऊ वगैरे, अशी आपली भावना होते. आणि त्याच्यामध्ये शरीर अस्वस्थ झालेलं आहे, मन अस्वस्थ झालेलं आहे, श्वास प्राण अपान हेही बिघडलेले आहेत, तो अग्नीही बिघडलेला आहे. अशा वेळेस काहीतरी विचित्र खाल्लं जातं आणि त्याचे काय परिणाम व्हायचे असतील ते होतात. आणि हेच आहार करत करत मग पुढे त्याचे परिणाम आणखी, तोच आहार तशाच प्रवृत्ती. कारण आहार जैसा अन्न वैसा मन असं म्हटलेलं आहे. याच्यामुळे आपलं मनही बिघडायला लागतं, त्याच्या आपले जे काही पुढच्या प्रवृत्ती असतात त्याही तशाच व्हायला लागतात. सतत सतत तिखट खा, चमचमीत खा, बघा चिडचिड वाढायला लागते. तर या आहारावरती आपलं आरोग्य सुद्धा अवलंबून आहे. हा जो विषय आहे योग वासिष्ठमध्ये चुडाला शिखित व्हायचा, हा मुख्यत्वे आहार आणि शरीरशास्त्र याच्याबद्दल दिलेलं आहे. यांनी सगळ्यात शेवटी हेच सांगितलं की मूळ सगळं ज्ञान आणि प्राणायाम याच्या माध्यमातून तुम्ही करू शकाल, परंतु तरीही या बाकीच्याही गोष्टी आहेत की ज्या सजग आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणजे झाडाला पाणी व्यवस्थित घालू म्हणजे झालं असं नाही, त्याच्यावर कीटकनाशके फवारावे लागतात. तसं आपण ज्ञान मिळवलं तरी आपलं बाकीचंही आचरण हे आपल्याला व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे की काय खायचं काय नाही, कुठे खायचं, कसल्या वातावरणात खायचं, आणि त्या बाबतीत थोडं सजग राहा. कारण दोन्ही गोष्टी एक दुसऱ्याला घडवतात. मन चांगलं असेल तर आहारावरती नियंत्रण आणायला मदत करेल, पण आहार बिघडला कधी तर तो मनावरतीही काहीतरी परिणाम करतो. सात्विक आहार असेल तर सात्विक मन ठेवायलाही मदत होते. त्यामुळे त्या बाबतीत थोडे सजग राहा, सचेत राहा. आणि मग सिद्धींवरती तर खूप सांगितलं आहे, सगळ्या अणिमा गरिमा लघुमा काय काय लघिमा ज्या काही सिद्धी असतील, पण मुख्य हेही सांगितलं आहे की या सिद्धींच्या मागे लागू नका. जे ज्ञानी आहेत
ते सिद्धींच्या मागे लागत नाही, कारण सिद्धींमध्ये अडकले की अडकले, मग पुढचा मार्ग थांबला. त्यामुळे त्यांच्यावर जास्त चर्चा करणं आणि हे कसं आहे काय आहे आणि मला तसं इमॅजिन करणं की मला उडता आलं तर किती छान होईल, मला लहान होता आलं तर किती छान होईल, हे या भ्रमात फसू नका. अरिष्टनेमी राजाला लक्षात घ्या. अरिष्टनेमी राजा आठवतो, योग वासिष्ठ मधली पहिलीच गोष्ट आहे की त्याला ध्यान करत बसला असताना इंद्राने पाठवलं की चल स्वर्गात ये, तुला स्वर्ग मिळतोय. तर त्याने काय विचारलं, स्वर्गाचे फायदे काय, तोटे काय, परमनंट आहे का. आणि तो हुशार होता, त्याला कळलं की नाही इथे तात्पुरतं आहे, ह्याच्या मागे जाण्यात अर्थ नाही, खरा आनंद याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून हे सगळं त्याला मग वाल्मिकी ऋषींकडे घेऊन जाणं आणि त्या पुढच्या गोष्टी होणं आणि हे योग वासिष्ठ हे सगळं आलंय. त्याच्यामुळे जीवनात अशा छोट्या मधल्या ह्याच्यात फसू नका. आणि आपण बघितलं, सिद्धी असल्या तरी या अस्तित्वाला कधी ना कधी पूर्णविराम आहे. त्याच्यामुळे असं लहानसहान गोष्टींमध्ये नाही जायचं. जर काही करायचं असेल तर मग एकदम बेसिक गोष्ट की मी कोण, हे अस्तित्व काय, कशासाठी आहे, याच्यावरती विचार करायचा. बस चेहऱ्यावरती कायम स्माईल राहील असं जर असेल तर मग ते काही कुठे जाणार नाही. काही झालं तरी अच्छा, हे असं अनेकांच्या बाबतीत घडलेलं आहे. माझ्या मुलीलाच मी परवा सांगत होतो, काहीतरी गणेशोत्सवात इकडे तिकडे गडबड झाली, काहीतरी पॉलिटिक्स झालं, अशी दुःखी झाली होती. तिला सांगितलं रामाच्या बाबतीतही असं झालेलं आहे. मंथराने त्याला राजा होणार होता तर वनवासात पाठवलं, कैकेयीने वनवासात पाठवलं. काय फरक पडला सांगा. शेवटी राम आले आणि गेले. बाकीच्यांना काय मिळायचं ते मिळालं, ज्यांना नाही मिळायचं त्यांना नाही मिळालं. आपण आपलं जीवन हे त्या बाबतीत शांततेत घालवायचं, एवढं लक्षात ठेवायचं. अनेकांच्या बाबतीत या घटना घडत राहतात, अनेक येतात आणि अनेक जातात. त्या चक्रामध्ये फसायचं नाही. बी एन ऑब्झर्वर. म्हणून श्वासाच्या बाबतीत जे म्हटलं की आपल्या श्वासाकडे लक्ष द्या, पण एरवी जेवढे निर्विकार असतात श्वासाच्या बाबतीत, किती जणांचं लक्ष आहे श्वासाकडे, कसा चाललाय तर नाहीये, चाललाय एवढं आहे फक्त. तसंच या घटना सुद्धा त्या श्वासासारख्याच आहेत, सूर्यासारख्या येतात आणि चंद्रासारख्या जातात. तसंच लक्षात ठेवायचं की चालू आहे घटना, त्यांना काय व्हायचं ते होऊ द्या. आपण आपल्या बाबतीत ज्याला जो कोणी मी म्हणतो त्या मीच्या बाबतीत थोडंसं सजग राहायचं. ठीक आहे, चला आज इथे थांबू. ही गोष्ट खूप आहे आणि याच्यामध्ये खूप सारं नॉलेज आहे, पण त्या सगळ्या गोष्टी याच्यात आणखी ती चिंतामणीची आणि हत्तीची पण गोष्ट आलेली आहे, पण ती आपण मग पुढच्या वेळेस बघू. सावध राहा एवढं मात्र त्याच्यात तो मेसेज आहे. साधू समागम आणि सावध राहण्याबद्दल आहे. तर सावधानता असावी आणि साधना असेल तर सावधानता येते, अलर्टनेस वाढतो. म्हणून ध्यान नियमित करत राहा, साधना नियमित करत राहा. ठीक आहे, चला थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम, जय गुरुदेव. आम्हाला सिद्धी वाचताना असे डोळे मोठे झाले की आम्हाला आता ह्या सिद्धी मिळतात. पण आम्ही काल वाचतानाही असंच म्हणालो की त्याच्या मागे जायचं नाही, कारण आपल्या मागच्या सेशन मध्ये आपण हीच चर्चा केली होती की ज्ञानी माणूस कधीही सिद्धीच्या मागे लागत नाही. त्यामुळे मीपणाचा त्याग कसा करायचा हे वाचनात पण आवडलं होतं आणि आज तुमच्या ध्यानामुळे खूप छान जास्त दृढ झालं. आणि प्राण अपानचं संतुलन भावनांमुळे बिघडतं आणि भावनांना ज्ञानामुळे संतुलित करू शकतो. आणि आहाराचं महत्व खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं. खूप खूप धन्यवाद. खूप छान झालं सेशन. सगळ्यांच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करते. पुढच्या आठवड्यात थोड्याशा सुट्ट्या होतील, घरी गौरी गणपती आहे, सगळ्यांच्याच घरी गौरी गणपती. तर वाचन कितपत होईल त्याच्यावर आपण ठरवलं तर चालेल का? चालेल, नाही तर मग पुढच्या आठवड्यात ब्रेक घेऊ, त्याच्यानंतर करू. तसं हो चालेल. गणपती एन्जॉय करा सगळ्यांनी, गणेश उत्सव एन्जॉय. कारण घरी खूप काम असणार आहे गणपती पासून ते पुढचे 4 दिवस. काही हरकत नाही. आणि मला एक प्रश्न होता, विचारू का? गायत्री मंत्राने उष्णता वाढते का शरीरात? खरंय, थोडं वाढतं, पण त्याच्यासाठी मग तेच आहे ना, आहार वगैरे या सगळ्या गोष्टी थोड्या बॅलन्स करायच्या, प्रमाणात करायच्या. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव तसा आहे की गायत्री मंत्र अतिरेक जर करायला लागलो तर उष्णता वाढते. म्हणून ना गायत्री मंत्र जेव्हा प्राणायाम करतात तेव्हा गायत्री मंत्र म्हणायला सांगितलेलं आहे. एरवी जसा नुसता जप असेल त्यांच्यासाठी, पण प्राणायामच्या वेळेस करता येतो गायत्री मंत्राचा. नाडीशुद्ध प्राणायाम करतात. अग्निहोत्राच्या वेळेस मी करते तो पुत्र पौत्री सुखाय मंत्र आहे ना, त्यावेळी मी 5च वेळा म्हणते, पण माझ्या अंगात उष्णता खूप वाढली, तर त्याचा संबंध आहे का असा प्रश्न होता. नाही, आहे, त्याचा संबंध आहे गायत्री मंत्राचा.
पण मग बाकीच्याही गोष्टी बघा थोडंसं, तुमचं आहार आणि झोप व्यवस्थित होते आहे का, हो. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. थोडं पाणी भरपूर प्या, थोडं बॅलन्स करावं लागेल. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सविताताई, तुम्हाला काय विचारायचं का? अनम्यूट. हा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ना गायत्री मंत्र स्त्रियाली म्हणू नये असं म्हणतात ना, म्हणजे माझ्या असं ऐकिवात आलेलं आहे म्हणून विचारते. म्हणजे त्याच्या अनुषंगाने काही माहिती असेल तर सरांनी सांगावे. नाही, गुरूंनी या बाबतीत सांगितलेलं आहे. जर आता स्त्रियांना आपल्याकडे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये उपनयन करायला परवानगी आहे, त्यांना होम करायला परवानगी आहे, त्यांना रुद्रपूजा सुद्धा करायला परवानगी आहे, आणि गायत्री मंत्र निश्चित त्यांना करता येतो, संध्या करता येते, संध्यावंदन करता येतं. मग त्यांनी म्हणजे सायकल बंद झाल्यावर करायची का का चालते, ते चालू असताना पण चालतं? हा, म्हणजे चार दिवसात नाही करायचं, पण एरवी करता येतं. हा, म्हणजे मला वाटलं काय नाही तर मग एज 12 झाल्यावर करायची काय नाही. आफ्टर, तसं नाहीये का? 8व्या वर्षापासून माझी करतो. माहिती तोकडी आहे या बाबतीत म्हणून मी विचारली शंका. मी जास्त विचार केला नाही, मला एवढं माहिती आहे गुरूंनी लावलाय मार्गी, तर ठीक आहे, त्या करा बस. तुम्हाला आठवतं योग वसिष्ठ मध्ये आपण सरळ एकच मंत्र आहे ना, आपल्याला जास्त डोकं लावायचं नाही, गुरूंनी दिलंय ना ते करा बस, फिनिश. बाकी जबाबदारी त्यांची. नाही, म्हणजे असं म्हणतात ना, स्त्रियांच्या अंगात आधीच ऊर्जा भरपूर असते आणि मग हे मंत्रतंत्र ही ह्यानी जास्त वाढते ना. हो, खरंय, ते खरंय. म्हणून मी म्हटलं की त्यांना थोडं त्याचं जे काही बॅलन्स करायचं आहे ते करा, त्याप्रमाणे ते मार्ग दिले असते. आहार हा विशेष त्यात महत्वाचा आहे. बर, थँक्यू. हरिओम सर, मुझे ये पूछना था कि जो गुरु का महत्व यहाँ पर बताया है इस स्टोरी में, तो इसमें जो चुड़ाला है उनके गुरु के बारे में कोई वर्णन नहीं है, मतलब उन्हें जो आत्मज्ञान प्राप्त हुआ तो उन्होंने स्व साधना से ही हुआ, तो ये मिसिंग है या फिर ये मेरे ध्यान में नहीं आया, ये मुझे आपसे पूछना था। नहीं, देखिए, गुरु उन्होंने काफी लोगों से उस पर विचार विमर्श किया था, चर्चा की थी पंडितों से. गुरु ऐसे कोई एक गुरु उनको नहीं मिले, पर उनको मार्गदर्शन हुआ था कि हाँ, आत्मज्ञानी है, और विचार यही आपकी अच्छी बुद्धि और आपके विचार भी आपको गुरु करके मार्गदर्शन कर सकते हैं. एग्जैक्टली यही प्रश्न कर्कटी के बारे में भी श्री राम जी ने वशिष्ठ ऋषि को पूछा था कि कर्कटी ने तो जब दूसरे रूप में जब वो विशुचिका बनी थी और जब उसको लगा कि ये जीवन कुछ अर्थपूर्ण नहीं है, तो उसके बाद उसने फिर से ध्यान किया और उसको भी बाद में वही मुक्ति का ज्ञान हुआ. तो कैसे हुआ? वहाँ पे तो कोई गुरु नहीं थे, तो उसकी अपनी बुद्धि ही उसके लिए गुरु बन चुकी थी. तो वो एक मार्ग है, ऐसा नहीं कि नहीं है करके. यहाँ पे भी वही है. म्यूट झाल्या वाटतं. ओके म्हणतो. ठीक आहे. जयश्री ताई, पुरोहित. हाँ हाँ सर, धन्यवाद. हाँ, हो गया मुझे क्लियर. अजून काही प्रश्न आहेत का? अजून मंत्र मनात म्हटले तर चांगले काय? हो, मंत्र मनातच म्हणा, कायम म्हणायचे ना, ओम नमः शिवाय. आता इकडे फिरतोय तिकडे फिरतोय कुठेही कायम जप चालू ठेवायचं. काल आमच्या वाचनात दिलीपजी घाटे जे असतात ना, त्यांना त्यांच्या वडिलांचं खूप जुनं पुस्तक सापडलं आवडताना. तर त्याच्यात वेगवेगळ्या शारीरिक व्याधींवर, अवयवांवर, डोळ्यांची दृष्टी जर वीक झाली असेल त्याच्यावर असे मंत्र आहेत. तर ते मंत्र आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे त्या मंत्रांचं पण शास्त्र असतं ना, की केव्हा म्हणायचे, कुणी म्हणायचे, किती वेळा म्हणायचे, कुठल्या स्थानी म्हणायचे, कुठल्या वेळी म्हणायचे. बरोबर. तसं आमची काल तीच चर्चा झाली होती, पण त्याचं मार्गदर्शन कुठे मिळेल मग? कुठले तरी सिद्ध असतील ते सांगू शकतील त्या बाबतीत. मंत्रांच्या बाबतीत. पण आपण आपल्याला म्हटलं ओम नमः शिवाय करा, तर ओम नमः शिवाय. गुरुदेव तेच म्हणतात, सबकी मात्रा एक ही है, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पंचाक्षरी मंत्र प्रश्नच नाही. सुलोचनाताई, तुम्हाला काही विचारायचे का? नाही, एक ज्योतिष्य शास्त्रामध्ये फडके म्हणून आहेत, ते शुक्रवार पेठेत राहतात, सुभाषनगरमध्ये. तर त्यांचा मंत्रशास्त्रावरती खूप अभ्यास आहे. त्यांचं एक पुस्तक आहे, मंत्रशास्त्र आणि व्याधी. तर त्यांनी प्रत्येक व्याधीवरती मंत्र दिलेला आहे आणि ते
म्हणजे तो मंत्र कुठल्या अवयवावरती कुठला मंत्र म्हणायचा असं त्या पुस्तकात आहे. तर तो मंत्र काहीतरी ते म्हणजे त्या बाबतीत ते मार्गदर्शन करतात. आपल्याला काही असा व्याधी झाली असेल, हृदयाची झाली, तर ओम ललिताभ्यो नमः. मग ते ग्लासामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात 5 बोटं बुडवायची आणि 21 वेळा तो मंत्र म्हणायचा. असे 3-3 मंत्र त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे व्याधी बऱ्या होतात. असं परवा मी युट्यूबवर पण त्यांचं ऐकलं आणि त्यांचं छोटंसं पुस्तक पण माझ्याकडे आहे. म्हणजे मंत्रांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्याला काही म्हणजे फक्त इतका काही त्याला हे नाही, फक्त सुचिरभूत व्हावं आणि एकच वेळ एकच आसन असं असेल तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो असं त्याच्यामध्ये आहे. डॉक्टर मोहन फडकेंची गोष्ट करताय तुम्ही? हो 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 मी ओळखतो त्यांना. आणि माझ्या एका मित्रासाठी मी त्यांना घेऊनही गेलो होतो. तर अर्थात ती व्याधी खूपच गंभीर होती, त्याच्यामुळे असं विशेष हे होऊ नाही शकलं, फायदा नाही होऊ शकला. पण त्यांचे अनुभव, इतरांचे अनुभव अनेक आहेत मंत्राच्या बाबतीत. तर हा प्रकार असतो, पण आपण त्याच्या पलीकडे जाऊ थोडंसं. त्यांनी म्हणजे कॅन्सर सारखा रोग पण बरा केला असं परवा ते सांगत होते. ते ज्योतिषांचे ते लेक्चर असतात ना, त्याच्यामध्ये मी त्यांचं एक लेक्चर पण ऐकलं आणि त्यांचं छोटं पुस्तक आहे माझ्याकडे. तर आहे म्हणजे औषधं घेताना देखील मंत्र म्हणून दिली तरी त्याचा परिणाम होतो. नाही, मंत्रविद्या हा त्यांचा अभ्यासच आहे, विशेषच आहे. त्याच्यात त्यांना डॉक्टरेटही त्यांनी घेतलेली आहे. आणि रुद्र वगैरे म्हणजे लेडीज म्हणतातच. आता उद्यानमध्ये तर सगळे पौरोहित्य करणारे लेडीज आहेत. आता मी पण हे म्हणते, रुद्र वगैरे म्हणते. आमच्या पण मुंज झालेली आहे, पण आपले आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे नाही, ह्याच्या ज्ञानप्रबोधिनीप्रमाणे झालेली आहे. अच्छा. तर फक्त काय म्हणतात ते मंत्राची ऊर्जा खूप असते, ती साधारण ते म्हणजे स्त्रियांना सहन होणार नाही अशी असते, म्हणून ते म्हणतात की तो स्त्रियांनी म्हणू नये. पण आता म्हणजे कसे सगळ्या क्षेत्रामध्ये बायका आहेतच, त्याच्यामुळं असं म्हणायला काही हरकत नाही. थोडंसं म्हणजे पुरुषत्व थोडंसं येतं असं म्हणतात, त्यावेळेला तसं सांगितलं होतं. पण म्हणजे तसा काही मला परिणाम म्हणजे आता मी जवळजवळ 25 वर्षापासून मी ते 25 वर्षापूर्वी शिकलेली आहे ना, पण नेहमी मी रुद्र वगैरे म्हणते, पण असं मला काही जास्त असं काही जाणवलं नाही. सप्तशती वाचते, रुद्र म्हणते, काही म्हणजे तसं हे नाही झालेलं. आणि गुरुजींनी तर सांगितलेलंच आहे. जय गुरुदेव, हेच सांगायचं होतं. लिहितात ते कितपत योग्य, ओम नमः शिवाय लिहितात ते कितपत योग्य आहे? हा, लिहायला काय हरकत आहे? लोक लिहितात, तोही प्रकार आहे. श्रीराम जयराम जय जयराम लिहितात सगळे. कुठला मंत्र लिहून काढायचा असेल, लिहूनही काढता येतात, तो प्रॉब्लेम नाही. हाँ, मुझे ये बोलना था कि मैंने जहाँ से योग शिक्षक किया है मंडली गुरुजी, वहाँ उनके जो गुरु हैं बिहार स्कूल ऑफ योगा के स्वामी निरंजनानंद सरस्वती जी, उन्होंने सुबह मंगल चिंतन के लिए इसे सजेस्ट किया है. तो जो महामृत्युंजय मंत्र होता है वो गायत्री मंत्र 11 बार और दुर्गा जो 32 नाम है द्वादश नामावली वो ऐसे 3 बार. तो ऐसे ही वो लोग गर्ल और बॉय मतलब सभी को, मेल फीमेल सभी को बोलने के लिए बोलते हैं कि, और वो लोग उन्होंने ऐसा है कि उठ के वॉशरूम तक भी अगर आप नहीं गए, क्योंकि निर्मल चित्त से बोलना है, मतलब आप उठते से ही बस अपने बिछौने पे ही बैठ के 11 बार ऐसा बोलेंगे गायत्री मंत्र और मृत्युंजय जप और ये 32 नाम. तो मतलब बहुत ज्यादा फायदा होता है, वो एकदम अनकॉन्शियस माइंड में सेटल होता है और उससे बहुत सारी बीमारियां अपने आप से, कैंसर जैसे रोग तो उत्पन्न ही नहीं होते. तो ये जो गायत्री मंत्र वाला मैंने भी सुना था, मैं भी थोड़ा सा कंफ्यूजन में थी ही कि लड़कियों को बोलना है या नहीं, पर वो गुरुजी ने वही, जैसा अभी आपने बताया कि गुरुजी ने बोला है, तो फिर इसलिए हम लोगों ने कंटिन्यू किया कि किसी सिद्ध पुरुष ने बोला है तो गलत नहीं होगा. हाँ, तो किसी सिद्ध ने बताया तो बस सुनो फिर. हाँ, धन्यवाद. चला, छान. आज खूप छान डिस्कशन झालं. स्मिताजी. जय गुरुदेव. हा, आताचा प्रश्न होता, ओम नमः शिवाय लिहितात तर त्याचे फायदे काय, लिहिण्याचे काही फायदे होतात का? जसं आपण म्हटल्याने फायदे होतात सांगतात, तर लिहिण्याचे पण काही फायदे होतात? लिहिण्याच्या मागची त्यांना म्यूट करावं लागेल.
लिहिण्याच्या मागची भूमिका ही अशी असू शकते की तुम्ही मनातल्या मनात जर एखाद्याने मंत्र करायचा म्हटलं, जसं लोक संकल्प घेतात, लाख वेळा मी श्रीराम जय राम जय जय राम लिहीन किंवा 1 कोटी वेळा श्रीराम जय राम जय जय राम लिहीन, अशी त्यांची एक भूमिका असते. पण मनातल्या मनात म्हणायचं झालं तर इव्हन त्यावेळेस सुद्धा कुठले तरी वेगवेगळे विचार येत असतात आणि मग आपलं चित्त भलतीकडे भरकटतं. पण लिहिताना मात्र असं होत नाही, कारण लिहिताना आपल्याला तिथे लक्ष देऊनच लिहावं लागतं, नाही तर चुकू शकतं. त्यामुळे तेवढंच मन एकाग्र होतं, त्या मंत्रामध्ये आपलं ते जे काही व्हायब्रेशन्स आपल्या मनामध्ये यायला हवेत तेवढे ते येतात. नाहीतर मग त्या जसं म्हटलं की एकाग्र चित्त न करता काहीतरी चाललंय, हातात माळा सुरू आहे, इकडे चाललंय तिकडे चाललंय असं असेल तर त्याची ती सिद्धी तेवढी येत नाही. सिद्धी म्हणण्यापेक्षा आपल्याला जो फायदा व्हायला हवा, सिद्धी काय मिळेल न मिळेल हा भाग वेगळा, परंतु ते मंत्र म्हणताना एकाग्र असं तर आपलं मन तेवढं शांत व्हायला होतं. त्यासाठी लिहिण्याचे फायदे जास्त आहेत. ठीक आहे. हा, जय गुरुदेव सर. ठीक आहे. मला एक विचारायचं होतं की आता आपल्याला मंत्र दिलाय एका गुरूंनी, खूप वर्षापूर्वी दिला, पण त्याच्यानंतर मग आपण तो म्हणत म्हणत किंवा विसरलो किंवा म्हणत राहिलो, पण नंतर आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आलो आणि त्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये सुरुवात झाल्यानंतर कुठल्याही गुरुचं नाव घ्या किंवा ज्या आवडेल त्या देवाचं नाव घ्या मनामध्ये, तर ते सफल होतं. पण तर मंत्र जर आपण तो नाही घेतला तर त्या गुरूंना काही त्रास होतो का? ज्यांनी आपल्याला मंत्र दिलाय तर त्या व्यक्तीला काही त्रास होतो का? असं मी ऐकलं की तुम्ही मंत्र नाही म्हटला तर म्हणजे तुम्ही मंत्र घेतलाय आणि आता म्हटलं नाही, आता 20 वर्षापूर्वी घेतलाय आम्ही, पण तो कंटिन्यू म्हणायलाच पाहिजे का? किंवा आता मला आवडतं एखादं नाव, समजा आता श्रीकृष्ण, तर ते कंटिन्यू तोंडात तेच येत राहिलं तर मग त्याच्यामध्ये काय आपल्याला हे लागेल का की तोच मंत्र कंटिन्यू म्हणायला पाहिजे? नाही, असं काही नाहीये. मुळात कुठला मंत्र सोडा असं कधी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये म्हणत नाही. अनेक पंथाचे लोक येतात, तुमचं काही लोकांना माळा दिलेले असतात, काही जप असतात, तुम्ही तुमचं सुरू ठेवा. नाही असं कोणीच म्हणत नाही की हे सोडून ते करा, असं नसतं. दुसरी गोष्ट, गुरु म्हणजे गुरु हे एक तत्व आहे. ते आपण आपल्या दृष्टीने जे दिसतंय ते आपल्यासाठी सोयीचं प्रेमाचं रूप, ते एक ज्याला आकार नाही, ज्याला रूप नाही असं आपण इमॅजिन करू शकत नाही. त्याच्यामुळे गुरु ते तत्व त्या गुरुरूपाने आपल्यासमोर येतं, आपण त्यांना आपल्यासं मानतो, आपली श्रद्धा ठेवतो आणि त्यांनी ते जे काही म्हणतील ते करतो. त्यामुळे कधी कुठलेही गुरु ह्याला सोडा आणि त्याला करा किंवा माझा ऐका असं म्हणणार नाही. त्या तुम्हाला माळा दिलेली आहेत ते करा, तुम्हाला नाही जे नाही, मी काय म्हणते, मला कोणी सोडाही म्हटलं नाही धराही म्हटलं नाही. मग चालू ठेवा. कधी 20 वर्षापूर्वी मी तो घेतला, पण हळूहळू मी म्हणतही नाही गेल्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जवळजवळ 22 वर्ष झालं आले, पण आता कंटिन्यू किंवा मला जे नाव आवडतं ते मी घेत राहते, असं मी म्हंटल मी स्वतः. तर त्याच्यात काही त्या गुरुंना त्रास होतो का असं मी नाही विचारते. असं काही नाही आहे. कारण तुम्ही एका मार्गातून दुसऱ्या मार्गात आले तर ती त्या गुरूंचीच प्रेरणा असते. ठीक आहे. ओके. त्यामुळे त्याला असं मनात भीती ठेवू नका कुठल्याही बाबतीत. गुरूंना काही हा. होणार नाही. आणि एक आज भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच आहे ना. हा, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. क्रिकेटची मॅच असताना अनेक घरामध्ये अशा भावना असतात की मी इथे बसलोय तर समजा बॅट्समन चांगला खेळत असेल आणि हा उठला तर बॅट्समन आउट झाला तर पुढचा बॅट्समन खेळत असताना याला उठू देत नाही घरामध्ये. असे प्रकार होतात ना की तुम्ही इथेच राहा, तुम्ही तिथेच राहा. आता एवढ्या लोकांमध्ये लाखो करोडो लोक बघताय तर एकाच्या यांनी त्या बॅट्समनवरती फरक पडणार आहे का? तसं त्या गुरूंवरती आपल्या एकट्यामुळे कमी जास्त झालं तर त्यांना काही फरक नाही पडणार आहे. ते आपली श्रद्धा राहावी म्हणून आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्ही असं करत राहा. बाकी असा काही कुठे फरक पडत नाही. ठीक आहे. आणि तुम्ही चांगलंच करत आहात त्याच्यामुळे मनात ती भीती नको. हां, सोडून दिलं, काही गैरप्रकार करायला लागले तर गोष्ट वेगळी आहे, पण स्वतःसाठी म्हणून जर चांगल्या मार्गावरती आहात तर काही प्रश्न येत नाही. ठीक आहे. मी कोणी शैलाजी होती. वेळ आहे का सर? अनम्यूट करू का दोन? हां, करा जे जे शैलाजी बोला. जय गुरुदेव. सर, मला विचारायचंय म्हणजे प्रॉपर अनुग्रह घेणं आवश्यक आहे का? कारण मध्यंतरी मी कल्याणी ते नामदोशींची व्याख्यान ऐकली तर त्यांनी पण सांगितलं की म्हणजे अनुग्रह घ्यायलाच पाहिजे, नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. त्यांच्या याच्यामध्ये साधारण असं आलं होतं. आणि बेलसरेंचे मी पण व्याख्यान ऐकले तर ते पण त्यांनी सांगितलं की जे आपले त्यांचे जे महाराज आहेत
आपले गोंदवलेकर महाराज ते म्हणायचे, जर का म्हणजे गुरुमंत्र नाही घेतला तर जीवन व्यर्थच. म्हणजे एकंदरीत मला 2-3 लोकांकडनं असं ऐकायला मिळालं की अनुग्रह असा मस्टच आहे, म्हणजे गुरु असणं मस्ट आहे. आणि आपण आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहोत, तर प्रॉपर असं अनुग्रह होतच नाही ना. आपण गुरुजींना गुरु मानतो, पण अनुग्रह असा घेतला जात नाही ना. तर मग दुसऱ्या कुणाचा अनुग्रह घेणं आवश्यक आहे का? आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये प्रॉपर मंत्र दिला जातो सहज समाधी कोर्समध्ये, पण हो, त्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया ही शक्तिपात दीक्षा म्हणूनच ट्रीट केली जाते. शक्तिपातचा अनुभव सुदर्शन क्रियेमध्ये येतो अनेकांना, तोही अनुग्रह आहे. पण अनेकदा असं असतं की ध्यान करायचं आणि ध्यानामध्ये मला काहीतरी मंत्र हवा सपोर्टसाठी, तर तो सुद्धा मंत्र सहज समाधी कोर्समध्ये दिला जातो. पण हे खरं आहे की अनुग्रह असावा. ठीक आहे, म्हणजे कुठले तरी गुरु त्यांचा आपल्यावरती त्यांचा मंत्र घेतलेला असावा, किंवा त्यांचं जसं सुदर्शन क्रिया आहे हा एक प्रकार आहे, तर ते असावं. ठीक आहे. बरं, आणखी कोणाला विचारायचं? मनीषा ताई, तुम्ही म्यूट आहात. हा, जय गुरुदेव सर. हा, जय गुरुदेव सर. मॅडम तुम्हाला पण मला हे विचारायचं की आपण मंत्र म्हणतो तुमचा आवाज नीट येत नाहीये मनातले मनीषा मन. ताई. हा, जय गुरुदेव. हा. मला हे विचारायचंय की आपण अध्याय वाचतो किंवा वाचन करतो, तर ते मोठ्यांदा वाचायचं की असं मनातल्या मनात, किंवा मंत्र म्हणतो ते म्हणजे रोजची उपासना आहे ना? मंत्र हे तुम्ही मनातल्या मनात म्हणा, आणि अध्याय वाचताना मोठ्याने वाचले तर जास्त चांगले. पण ती सवयीचा भाग आहे आपल्या. हो, म्हणजे मला ना शक्यतो मी अशी मनातल्या मनातच वाचते ते, पण थोडं मला म्हटले की जोरात असं बोललं पाहिजे ते वाचताना अध्याय वगैरे असे, तर तेच विचारायचं. पण हरकत नाही, दोन्ही गोष्टी ठीक आहे, त्याच्यात काही असं गैर नाही. मोठ्याने वाचलं जास्त चांगलं आहे, पण नाही वाचलं, मनातल्या मनात वाचलं, आपली स्पीड असते, तर त्याचेही काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही फोकस करू शकत असाल तर तसंही करा. ठीक आहे, थांबायचं? हो हो, समजा. आणखी कोणाचा तरी प्रश्न आहे? सरांना वेळ कमी आहे, अगदी थोडक्यात विचारा. वैशाली ताई, अनम्यूट आहात, बोला. मला फक्त नमस्कार करायचा आहे गुरुजीं, बस. वा वा. चल थांबूया. जय गुरुदेव. जय गुरुदेव.